नमस्कार, TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर लाडक्या बहिणींचे लाडक्या बहीण योजनेतील नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। लाडक्या बहीण योजनेसाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। इथे पाहू शकता मोठा जो निर्णय आहे तो घेतला आहे। महिलांना पुन्हा 3000 येणार असल्याची माहिती मिळते। बघा, महिलांना आता पुन्हा 3000 येणार आहे। आता कोणत्या महिलांना 3000 येणार याची माहिती आपण बघणार आहोत। बघा, सप्टेंबरमध्ये 4500 तुम्हाला मिळणारच आहे। त्याचबरोबर आपल्याला 3000 येणार असल्याची माहिती मिळते। आता हे 3000 कोणत्या महिलांना मिळणार त्याची संपूर्ण माहिती बघणार आहोत। 4500 तर सप्टेंबर महिन्यात आपल्याला मिळणारच आहेत। ज्या महिलांना पहिला आणि दुसरा हप्ता मिळाला नाही त्या महिलांना 4500 मिळणारच आहे। परंतु आता हे 3000 कोणत्या महिलांना मिळणार आहे ते आपण बघणार आहोत। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, तुम्हाला माहिती या ठिकाणी महत्त्वाची मिळणार आहे। पुढे बघा, दुसरी यादी मंजूर करण्यात आली आहे। बघा, आता ज्या महिलांना पहिला हप्ता मिळाला नव्हता आता त्या महिलांची दुसरी यादी मंजूर करण्यात आली आहे। महत्त्वाची माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे, तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। त्यानंतर बघा, दुसऱ्या हप्त्याची तारीखसुद्धा जाहीर करण्यात आली आहे। आता हा दुसरा हप्ता आपल्याला कधी मिळणार ते पण बघणार आहोत। तर चला, वेळ वाया न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण इथे आलेलो आहे। तर बघा मित्रांनो, आपण पूर्ण बातमी बघण्यासाठी इथे आलेलो आहे। तर बघा, त्या महिलांच्या खात्यात पुन्हा 3000 होणार जमा। सरकारने घेतला मोठा निर्णय। मित्रांनो, आपण जी बातमी देत असतो ती प्रूफसहित देत असतो। तर बघा मित्रांनो, इथे काय म्हटलेलं आहे की ज्याच महिलांना मिळणार 3000 रुपये, सरकारने घेतलाय मोठा निर्णय। आता सविस्तर बातमी आपण बघणार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यावर 3000 रुपये जमा झाले आहेत। यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर हास्य आहे। मात्र काही महिलांच्या चेहऱ्यावरील हास्य निघून गेले आहे। यामागचे कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे तर महिलांच्या खात्यात जमा झाले, पण ते अचानक गायब झाले होते। तर बघा मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे पात्र महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा झाले होते, पण यामुळे काही महिलांच्या चेहऱ्यावर हास्य आले होते। काही महिला खुश झाल्या होत्या, मात्र काही महिलांच्या चेहऱ्यावर हास्य गायब झाले होते। यामागचे कारण म्हणजे काय मित्रांनो, आपण पहिली यामागची न्यूज बघितली असेल की काही महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा झाले, पण थकबाकी असल्यामुळे बँकेने ते 3000 रुपये काटून घेतले। म्हणजे त्यांना पहिला आणि दुसरा हप्ता मिळाला, 3000 रुपये मिळाले, पण ते पैसे त्यांच्यापर्यंत आलेच नाही, ते बँकेनेच काटून घेतले। यामुळे या महिलांना मोठा धक्का बसला होता। मात्र आता या महिलांसाठी सरकारने दिलासाचा एक निर्णय घेतला आहे। त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बँकेंना तक्त निर्देश दिले होते की हे पैसे काटू नका। आता या महिलांसाठी सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे। तो कोणता निर्णय आहे तो बघूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचे पैसे 3000 रुपये काटून घेतले होते का नाही ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्हाला 3000 रुपये भेटले होते का, पहिला आणि दुसरा हप्ता तुम्हाला भेटला का ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तर बघा, ज्या महिलांनी 31 जुलै आधी आणि लाडकी बहीण योजनेचे अर्ज दाखल केले होते त्या महिलांच्या खात्यात 17 ते 19 ऑगस्ट दरम्यान 3000 जमा झाले। तर बघा, ज्या महिलांनी 31 जुलैच्या आधी 31 तारखेच्या आधी जर तुम्ही अर्ज केला असेल तर त्या महिलांच्या खात्यात 17 आणि 19 ऑगस्ट दरम्यान 3000 रुपये जमा झाले। म्हणजे रक्षाबंधनच्या दिवशी पुरेपूर 1,22,00,000 महिलांच्या खात्यामध्ये हे 3000 रुपये जमा झाले होते। त्यामुळे रक्षाबंधनाला महिलांना सरकारकडून ओवाळणी मिळाली होती आणि यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांना सरकारकडून ही ओवाळणी म्हणजे भेट त्यांना मिळाली होती। मात्र ही ओवाळणी अचानक बँकेने काढून घेतली होती। त्यामुळे अनेक महिलांना याचा धक्का बसला होता। आणि ज्या दिवशी 17 ते 19 ऑगस्ट दरम्यान ज्या महिलांच्या खात्यावर काही महिलांची 3000 रुपये बँकेने या दरम्यान काटून घेतली होती, कारण त्यांच्यावर काही कर्ज असेल, काही थकबाकी असेल, त्यामुळे बँकेने हे 3000 रुपये काढून घेतले होते। त्यामुळे अचानक रक्षाबंधनाच्या दिवशीच काही महिलांना हा धक्का बसला होता असं मानलं जात आहे। त्यानंतर त्याचं झालं असं की अनेक महिलांच्या खात्यात बॅलन्स मेंटेन न केल्याने त्यांच्यावर इंटरेस्ट लागला होता। तर बघा मित्रांनो, तुमचं जे खातं होतं ते मायनसमध्ये गेल्यानंतर अशी सिच्युएशन तयार होऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे। सरकारकडून जसे पैसे खात्यात टाकले गेले तशी ती रक्कम इंटरेस्टच्या स्वरूपात वजा करण्यात आली। जसे तुमच्या खात्यात ते पैसे पडले तसे त्यांनी ते मायनस खातं असल्यामुळं ते तुमचे वजा करून घेतले, म्हणजे ते खातं त्यांनी क्लिअर करून घेतलं। त्यामुळे महिलांना योजनेचे पैसे येऊन देखील महिलांचे खाते रिकामे राहिले। याच महिलांना मोठा झटका बसला होता। तर बघा मित्रांनो, तुमचे 3000 रुपये या बँकेने काटून घेतल्यामुळे त्या महिलांचे खाते रिकामे झाले आणि या महिलांना मोठा झटका बसला। अनेक महिलांनी अशा प्रकारच्या तक्रारी केल्या होत्या। तर बघा, असं सिच्युएशन खूप ठिकाणी झाली। खूप महिलांचे असे पैसे काटून घेतल्यामुळे अनेक महिलांनी अशा प्रकारचे तक्रारी केल्या आहेत। त्यानंतर आता सरकारने यावर मोठा निर्णय घेतला आहे। या निर्णयाने महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे। आता याच्यावर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे आणि
या महिलांना मोठा दिलासा दिलेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकेंनी कपात करू नये सूचना महिला व बालविकास विभागाने बँकांना दिलेल्या आहे। तर बघा, अशी खूप तक्रारी सरकारपर्यंत गेल्यानंतर सरकारने यावर मोठे निर्णय घेतलेला आहे। सरकारने बँकांना सांगितले आहे की तुम्ही यांचे पैसे कपात करू नका, अशा सूचना देखील महिला व बालविकास विभागाने बँकांना दिलेल्या आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात करू नये अशा सूचना सर्व बँकांना देण्यात आलेल्या आहे। तर बघा, आपलं जे महिला आणि बालविकास खातं आहे या योजनेसाठी महिला आणि बालविकास खात्याने सक्त ताकीद दिली आहे बँकांना की कोणत्याही कारणासाठी यांचे 3,000 रुपये कपात करू नये अशा सूचना देखील बालविकास विभागाने दिलेल्या आहेत। लाभार्थ्यांचे कर्ज थकीत असले तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाही। कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्यांचे खाते गोठवण्यात आले असेल तर ते पूर्ववत करावेत यावे असे निर्देश बँकांना दिले आहेत। तर बघा, तुमच्यावर जर कर्ज असेल आणि तुमचे जर ते पैसे काढून घेत असेल तर ते पैसे न काढण्याची सक्त ताकीद आता बालविकास विभागाने तथा मुख्यमंत्र्यांनी बँकांना दिलेली आहे आणि कोणत्याही प्रकारचे तुमचं खातं ते आता बंद करू शकत नाही असे निर्देशसुद्धा बँकांना देण्यात आलेले आहे। अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। तर बघा, अशी संपूर्ण माहिती आपल्या ज्या महिला आणि बालविकास मंत्री आहे आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। त्यांनी हे ट्विटरवर ट्विट केलेलं आहे की ते काय म्हणताय ते बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकांना कपात करू नये महिला व बालविकास विभागाकडून बँकांना सूचना। तर बघा, आपल्या ज्या महिला आणि बालविकास मंत्री आहे आदिती तटकरे इथे आपण बघू शकता की त्यांनी ट्विट केलं आहे की बँकांना सक्त ताकीद दिलेली आहे की तुम्ही पैसे कपात करू नका। लाभार्थ्यांचे कर्ज थकीत असले तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाही। कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्यांचे खाते गोठवण्यात आले असेल तर ते पूर्णतः करण्यात यावे। तर बघा, आदिती तटकरे यांनी स्वतः ही ट्विटरवर माहिती दिलेली आहे की तुम्ही कोणतेही खाते त्यांचे मायनस करू शकत नाही, तुम्ही त्यांचं खातं बंद करू शकत नाही किंवा कपात करू शकत नाही, त्यांना तुम्हाला 3,000 द्यावेच लागेल अशी निर्देश स्वतः बालविकास मंत्र्यांनी दिलेली आहे। सरकारने घेतलेल्या या निर्णयाने महिलांच्या खात्यात आता पुन्हा 3,000 जमा होणार आहेत। तर बघा मित्रांनो, तुमचे ते 3,000 रुपये बँकेने काटून घेतल्यानंतर काही महिलांना वाटत होतं की आता आम्हाला 3,000 रुपये भेटणारच नाही, पण आता त्या महिलांना सुद्धा तुमचे काटून घेतलेले पैसे पुन्हा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि याच महिलांना आता 3,000 रुपये मिळणार आहे। या निर्णयाने महिलांना मोठा दिलासासुद्धा मिळालेला आहे। तर बघा मित्रांनो, या निर्णयाने आता सगळ्यात मोठा दिलासा महिलांना मिळाला आहे। तर आता बघूया की आपला तिसरा हप्ता कधी आणि कोणत्या तारखेला जमा होणार आहे, आता याची माहिती आपण देणार आहोत। तर बघा मित्रांनो, स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की आपला जो तिसरा हप्ता आहे हा आपला सप्टेंबर महिन्याच्या शेवटी आपल्या खात्यामध्ये जमा होणार असं स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। तर आता सगळ्या महिलांच्या आणि ज्या महिलांना पहिला आणि दुसरा हप्ता मिळालेला नाही असे त्या महिलांना आता 3ही हप्ते सोबतच मिळणार आहे। म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत 3ही हप्ते त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। म्हणजे एकूण 4,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये सप्टेंबरच्या शेवटपर्यंत जमा होणार आहे आणि सर्वांना आता 3,000 रुपये मिळणार आहे। तर अशी माहिती होती मित्रांनो, आणि अशीच माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करत जा। तोपर्यंत भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींच्या नव्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।